नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण कितीही प्रयत्न करा पण काही गोष्टी ना आपल्या डोक्यातून कधीच निघत नाही. जसं एखाद्याला माफ करू शकतो पण विसरू शकत नाही. जर पुन्हा पुन्हा त्याच जुन्या आठवणी काढत राहिलो ना आपण, तर मेंदूसाठी नवीन आठवणी तयार करणं कठीण होतं. आता प्रश्न असा आहे की त्या आठवणींपासून सुटका कशी मिळवायची की ज्या आठवणींनी आपलं जीवन एकाच जागेवर बांधून ठेवलंय. विज्ञान याचं उत्तर देतं. त्याचं उत्तर असं आहे की जुन्या आठवणी, एखादी गोष्ट जेव्हा आपण पुन्हा पुन्हा आठवतो तेव्हा ती गोष्ट आपल्या डोक्यात आणखी आतपर्यंत जाते आणि मग नंतर ती गोष्ट डिलीट करणं फार कठीण होतं. मग आता यासाठी काय करायचं? कल्पना करा, आपला मेंदू एखाद्या भाजीची बाग आहे. यात इतर भाज्या आणि फळांचं उत्पादन होतं. आता फरक इथं केवळ इतका की मेंदूमध्ये भाज्यांच्या जागी न्यूरॉन्समध्ये सिनेप्टिक कनेक्शन निर्माण होतात. याच कनेक्शनच्या माध्यमातून गोष्टी मेंदूपर्यंत पोचतात. आता ज्याप्रमाणे बाग सुंदर ठेवण्यासाठी झाडं कापावी लागतात, तसंच मेंदूबरोबरही करावं लागतं. मेंदूमध्ये हे काटछाट करण्याचं काम ग्लियाल पेशी करतात. या तुमच्या सिस्टममधनं खराब किंवा कडवट आठवणी काढून टाकतात आणि मेंदूच्या एका कोपऱ्यात फेकून देतात. मग आता मेंदूच्या या पेशी कशा सक्रिय करायच्या? तर त्यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी. पुरेशी झोप झाली नाही तर डोकं जड वाटतं, मेंदू स्टँड बाय मोडवर जातो आणि मग प्रत्येक प्रकारच्या जुन्या आठवणी एकत्र करणं मेंदू सुरू करतो. पुरेशी झोप न घेतल्यामुळे मेंदूत लक्ष केंद्रित करण्याची क्षमतासुद्धा प्रभावित होत असते. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑफिसमध्ये कुणाशी भांडण झालं आणि काही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे, तर अशा वेळी मेंदू प्रोजेक्टला सोडून तुमच्या भांडणाबाबत विचार करायला लागतो. आराम केल्यामुळे मेंदूमधल्या ग्लियाल सेल्स चांगल्या आणि वाईट आठवणीत फरक करतात. खराब आठवणी सिस्टीममधून काढून टाकतात. आपल्या मेंदूची पूर्णपणे क्लिनिंग प्रोसेस होते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदूतल्या पेशी जवळपास 60% आकुंचन पावतात, जेणेकरून या ग्लियाल पेशींसाठी स्पेस निर्माण व्हावी. दिवसातून साधारण 6 ते 7 तास काम केल्यानंतर मेंदू थकतो आणि मेंदूला जास्तीच्या गोष्टींबाबत विचार करायला शक्ती राहत नाही. जास्तीचं काम करणं आणि स्वतःला व्यस्त ठेवणं, यामुळं मेंदूत नवीन आठवणी तयार होतात आणि मग जुन्या नकोशा असलेल्या आठवणी आपोआपच नष्ट होतात. तेव्हा आपल्या मेंदूची सुद्धा साफसफाई करणं फार महत्त्वाचं आहे. बघा, विचार करा यावर आणि त्याप्रमाणे कृतीही. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.